नाइन न्यूज स्पेशलमध्ये आज आपण अशा नाशिक रत्नाला भेटणार आहोत ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप उंच भरारी मारलेली आहे। नाशिक रत्न म्हणून अशी ओळख करून द्यावी लागली कारण नाशिकमधील जे आपले लोकल वृत्तपत्र होतात तिथून त्यांनी सुरुवात करत अगदी नॅशनल लेवलच्या नॅशनल चॅनलपर्यंत उच्च भरारी मारलेली आहे आणि एक एक टप्पा पार करत आज इंडिया टुडे या ग्रुपच्या नॅशनल डेप्युटी एडिटर या पोस्टवर ते कार्यरत आहेत। असे आपले नाशिकचे कमलेश सुतार सर, नाइन न्यूजमध्ये खूप खूप स्वागत सर। नमस्कार। एक पत्रकार म्हणून कमलेशजींनी त्यांचं खूप नाव आज पत्रकारिता क्षेत्रात केलेलं आहे, परंतु आज नव्याने त्यांची ओळख एक लेखक म्हणून आपण करून घेणार आहोत कारण त्यांचं 36 डेज हे पुस्तक लिहून 1 वर्ष जरी झालं असलं तरी टॉप सेलर बुकच्या लिस्टमध्ये ते अजूनही सामील झालेलं आहे। म्हणून आपण कमलेशजी यांच्याकडून जाणून घेऊया की 36 डेज यामध्ये काय खास आहे। सर्वप्रथम नाइन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद। खरं तर खूप आनंद असतो जेव्हा तुम्ही आपल्या होमटाऊनमध्ये येता, आपल्या घरी येता आणि तिथल्या आपल्या समस्त मित्रमंडळींची गप्पा मारतात। त्यामुळे सगळ्यात प्रथम नाइन न्यूजमध्ये येऊन अगदी घरी आल्यासारखं वाटतं आहे। म्हणजे आपण म्हणतो ना की असं आजोळी आल्यासारखं किंवा आपल्या घरी येऊन आपण घरच्या माणसांशी बोलतो आहे। त्यामुळे खूप खूप आभार तुमचे सर्वप्रथम। आणि 36 डेज आता म्हणजे त्या 36 डेजला 365 डेज आता झाले आहेत। म्हणजे महाराष्ट्रातलं सत्तानाट्य झालं वर्षभरापूर्वी। एक अभूतपूर्व अशी राजकीय घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडली आणि खरं तर आपण बघितलं की 78 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं मोठं राजकीय नाट्य महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा खरं तर देशाच्या इतिहासातही खचितच असं घडलं असेल। म्हणजे बघा ना, निवडणुकीचे निकाल लागतात तोपर्यंत सगळ्यांना असं वाटलं होतं की एकतर्फी एक कल्ली अशी ही निवडणूक आहे, पण अचानक निवडणुकीच्या निकालानंतर अशी काही चक्र फिरायला लागतात आणि अशा प्रकारे घटनाक्रम सत्ता बदलाचं असं नाट्य सुरू होतं आणि अनपेक्षितरित्या महाराष्ट्रात ज्या अपेक्षित नसलेले भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात। जे आधी एकत्र आहेत ते वेगळे होतात, जे एकत्र नव्हते, जे एकमेकांच्या विरोधात होते ते एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात। पण यामधल्या 36 दिवसांमध्ये अनेक नाट्य घडतात। एक मोठं बंड होतं। बरं, ते बंड कोणाचं असतं तर एका प्रतितयश घराण्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नेत्याच्या घरात ते बंड होतं। शरद पवारांचे पुतणे बंड करतात। ते बंड 78 तासात काका मोडून काढतात। त्यांच्यासोबत गेलेले लोक परत येतात आणि खूप ड्रामा हॉटेलला नेणं म्हणजे रिसॉर्ट पॉलिटिक्स आपण कर्नाटकच्या राजकारणात बघितलं, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्याच पक्षांचे जवळजवळ आमदार याना त्या रिसॉर्टला होते। इतका सगळा ड्रामा या सगळ्या गोष्टींमध्ये घडला। बरं, ड्रामा फक्त राजकीय नव्हता तर त्यात भावनिक ड्रामाही अनेक होता। व्यक्तिगत संबंध होते, काका पुतण्याचे संबंध होते, मित्रांचे संबंध होते, भाऊ बहिणीचे संबंध होते। या सगळ्यांमध्ये आलेले अनेक बदल आणि त्या माध्यमातून सत्ता स्थापनेचे नाट्य घडलं। म्हणून पुस्तकाचं खरं तर संपूर्ण नाव 36 डेज अ पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ ॲम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अँड बिट्रेयल। म्हणजे ही सगळी जी आपण म्हणतो ना मानवी स्वभावातली गुणवैशिष्ट्य किंवा एक वायसेस आपण ज्याला म्हणतो की ॲम्बिशन सगळ्याच पात्रांची या राजकारणाच्या सारीपाटावर जी सगळी महत्त्वाची पात्रं असतील, मग ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ही सगळी पात्रं यांचे ॲम्बिशन्स त्या कशा एकमेकांना तिथे इंटरसेप्ट करतायत किंवा तिथे डिसेप्शन कसं झालं, जे वाटतंय डिसेप्शन म्हणजे आपण डिसेप्टिव्ह म्हणतो, काहीतरी चकवा दिल्यासारखं दिसतंय एक आणि घडतंय काहीतरी वेगळं, अशा प्रकारचं ते नाट्य असेल। किंवा ट्रस्ट हा जो विश्वास आहे, ह्या विश्वासावरच खरं तर सुरू झालं। मग ते शिवसेना भाजपमधलं 50-50चा ड्रामा असेल, त्यानंतर काकांच्या पुतण्यामधला ट्रस्ट असेल, भावा बहिणीमधला ट्रस्ट असेल, उद्धव ठाकरेंचा त्यांच्या पक्षातल्या लोकांवरचा ट्रस्ट असेल, या सगळ्यांचं तिथे कुठेतरी या ट्रस्टबाबतचा त्याच्यात एक आपण म्हणतो एक त्याच्यात डॉक्युमेंटेशन करण्यात आले। बिट्रेयल मग भाजपाने शिवसेनेचं केलं 50-50% वायदा करून की शिवसेनेने भाजपचं केलं, नंतर हा विषय करून पुतण्याने काकाचं बिट्रेयल केलं की काकाने पुतण्याचं बिट्रेयल केलं, युतीतल्या लोकांनी केलं, भाजपातल्या पक्षांतर्गत नेत्यांनी एकमेकांचं केलं। या सगळ्यांना कुठेतरी एक पुस्तक माध्यमातून डॉक्युमेंट करायचा प्रयत्न केला आणि हे पुस्तक म्हणजे पत्रकार म्हणून मी लिहिताना घटना फक्त समोर ठेवल्यात, पण लिहिताना जो फॉर्मॅट वापरला आहे तो एका थ्रिलरचा वापरला आहे। म्हणजे आपण एखादी जशी थ्रिलर कादंबरी वाचतो त्याच्यात जसा घटनाक्रम उलगडत जातो, एक पेज टर्नर आपण ज्याला म्हणू शकतो की वाचताना पुढे काय घडणार या औत्सुक्य। बघा, पुस्तक लिहिताना मला डोक्यात सगळ्यात पहिला विचार होता की लोकांना काय घडलं हे बऱ्यापैकी माहिती होतं, पण ते कसं घडलं आहे। म्हणजे आमदार आपण म्हणतो पळवून नेले, पण आमदार पळवणं ही काही सोपी गोष्ट नाही। आमदार एका जिल्ह्यातला तालुक्यातला खूप मोठा नेता असतो, त्याला पळवून नेणं म्हणजे तो काय लहान मुलगा नाही, चॉकलेट दिलं आणि गाडीत बस म्हणलं आणि पळून नेलं असं होत नसतं। तर त्याच्यामागे कसं राजकीय नाट्य होतं किंवा जे हरियाणामध्ये घडलं,
सोनिया दुहन होत्या, त्या एका महिलेने तिथे सगळी मोहीम राबवली. राष्ट्रवादीचे पळवून नेलेले आमदार तिने कसे गाडीत टाकून परत आणले हॉटेलमधनं, मागच्या लिफ्टमधनं वगैरे. हा सगळा ड्रामा एका थ्रिलरला शोभणारा ड्रामा होता आणि म्हणून कुठेतरी तो त्याच पद्धतीने लिहिला जावा, म्हणजे लोकांना कसं घडलं हे मिनिट बाय मिनिट आणि त्यातला ड्रामाचा एसेन्स कुठे हरवता कामा नये, हा माझा कुठेतरी फोकस होता आणि तो झाला. आणि त्यामुळे आता तो इतका लोकांना पसंतीस आला की इंग्रजी आवृत्ती तर खूप चांगली चालली. म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केला की बेस्ट सेलर आहे आणि आजही वर्षभरानंतर ऑलमोस्ट पुस्तक नॅशनल बेस्ट सेलरच्या टॉप 10 लिस्टमध्ये अजूनही ते आहे, वाचलं जातं. आणि आता नुकतं पुढच्या काही दिवसात त्याचं मराठी आवृत्ती पण लवकरच भेटीस येईल. आणि जितकं प्रेम खरं तर इंग्रजी पुस्तकाला मिळालं, जितकं यश खरं तर लोकांच्या प्रेमामुळे मिळालं, तितकंच मराठीलाही मिळेल अशी अपेक्षा करूया. महाराष्ट्रात घडलेल्या या राजकारणाच्या नाट्यामुळे एक पत्रकार हा लेखक होऊ शकतो, याचं एक छान उदाहरण म्हणजे हे 36 डेज हे पुस्तक. आणि या इंग्लिश पुस्तकाची आता ते मराठी आवृत्ती देखील काढत आहेत आणि आता या पुस्तकाची एक वेब सिरीज देखील बनत आहे. तर आपण कमलेशजींकडून जाणून घेऊया या वेब सिरीजबद्दल. खरं तर जेव्हा हे पुस्तक आलं तेव्हाच अनेकांना, मला सगळ्यात पहिली जी प्रतिक्रिया आली होती अनेकांची, त्यांचं म्हणणं होतं की पुस्तक वाचताना एखादं ड्रॅमॅटिक आपण टेलिवाईज व्हर्जन बघतोय. आता मी पुस्तक लिहिताना खरं तर मी आता 20 वर्ष जवळजवळ टेलिव्हिजनमध्ये आहे आणि स्टोरी लिहितानाच मुळात ती व्हिज्युअली लिहिली जावी याबाबत माझा नेहमी आग्रह असतो. आणि हे पुस्तक लिहिताना खूप जास्ती व्हिज्युअली लिहिलं गेलं, म्हणजे बारकावे आपण जे खरं तर रायटिंग टू द स्क्रीन म्हणतो तसं लिहिलं गेलं आहे. त्यामुळे ते अनेकांना आवडलं. खूप जास्ती व्हिज्युअली सगळं डिस्क्रिप्शन त्यांनी मिळालं आणि ड्रामा त्यात होताच, म्हणजे मुळातच ड्रामा इतका होता. माझ्यासाठी ते खूप सोपं होतं. तो ड्रामा फक्त मला कागदावरती उतरवायचा होता आणि त्यामुळेच मला भाडीपं जे खूप पॉप्युलर आहे खरं तर आजच्या तरुणांमध्ये, त्यांच्या अनेक सिरीज त्यांच्या गाजत असतात. मराठीमध्ये त्यांचं प्रोडक्शन खूप तरुणांमध्ये विशेष करून जास्त पॉप्युलर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की या घटनेमध्ये राजकारणात इंटरेस्ट नसणारी, आपण म्हणतो की तरुण पिढीला राजकारणात इंटरेस्ट नाही किंवा त्यांना फारसा रस नसतो राजकारणामध्ये, त्यांनी या सगळ्या सत्तानाट्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट घेतला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या भाषेत आता ही वेबसिरीज बनते. म्हणजे माझं जेव्हा पहिल्यांदा सारंग साठे जे आहेत भाडीपचे ते आणि त्यांच्या कंपनीतल्या पार्टनर पॉला मॅग्लिन, त्या खरं तर भारतीय नाही आहेत पण त्यांचा इतका इंटरेस्ट सगळ्या गोष्टींमध्ये असतो. त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली त्यांना प्रचंड आवडलं. म्हणजे आपल्याकडे वेबसिरीजमध्ये चांगला पॉलिटिकल कंटेंट बनत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे आपण इंग्रजी जसं हाऊस ऑफ कार्ड्स वगैरे बघतो तत्सम काहीतरी मराठीत व्हावं म्हणून त्यांची पण खूप दिवस खरं तर या राजकीय घटनाक्रमावरती नजर होती आणि त्यांच्या डोक्यात हा विचार सुरूच होता. आणि तेवढ्यात माझं पुस्तकही आलं. त्यामुळे आपण म्हणतो काय तो बेला फुलाची गाठ आपण मराठीत म्हणतो तसं त्यांनी माझं पुस्तक आलं आणि मग त्यांनी त्याचे हक्क विकत घेतले. आणि आता लवकरच याचा वेबसिरीज आपल्याला थोड्या दिवसात छोट्या पडद्यावरती एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळेल. नक्कीच आम्हालाही सर्वांना ही सिरीज कधी रिलीज होईल त्याची आम्ही वाट बघतो आहोत, कारण हे थरार नाट्य आम्हाला बघायला नक्कीच आवडेल की जेव्हा तुम्ही लिहिलं आहे त्याचा इतके लोक आनंद घेत आहे तेव्हा ते समोर पाहायला अगदी सगळ्यांना नक्की आवडेल. हे झालं एक लेखक म्हणून कमलेशजी तुमच्याबद्दल. पण पत्रकारितेचा तुमचा अनुभव कसा आहे किंवा आता ज्या पोस्टवर आहे तुम्ही अगदी छोट्यापासून सुरुवात केली होती. खरं सांगायचं तर पत्रकार होण्याआधी माझी सुरुवात जी लिखाणाची झाली ती पत्रलेखक म्हणून झाली. म्हणजे आपल्या नाशिकला पूर्वी पेपर यायचे देशदूत, गावकरी. म्हणजे मी अगदी शाळेत असताना तिथे पत्र लिहायचो. म्हणजे आपण जिथे आता बसलो आहे आपल्या स्टुडिओच्या थोडंसं पुढे गेले की तिडके कॉलनीचा बस स्टॉप आहे. आणि त्या काळी शाळेत जायला माझी शाळा CBSला होती आदर्श आणि इथून बस पकडायला मी यायचो. आणि बऱ्याचदा इथे ना सकाळी सकाळी लवकर बस थांबायच्याच नाहीत. तर मी पहिलं लिहिलेलं पत्र होतं देशदूतला जे छापून आलं होतं आणि त्याच्यामुळे खूप कॉन्फिडन्स वाटला की आपण लिहितो आहे आणि त्याची लिहिण्याच्या माध्यमातून दखल घेतली जाते. त्यानंतर माझ्या मते एकदा 92 साली आपल्या नाशिकमध्ये पहिल्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या. तर त्याच्यानंतर एका पेपरमध्ये देशदूत की गावकरी मला आठवत नाही पण कोणीतरी एक सर्वे घेतला होता प्रत्येक वॉर्डने लोकांचा आणि लोकांनी तिथे आपल्या समस्या लिहाव्या म्हणून सांगितलं होतं. तर तिथे मी एक पत्र लिहिलं होतं की इथे खेळाची मैदानं नाही आहेत मोकळी तिडके कॉलनीमध्ये. आणि ते पत्र त्यांनी अगदी आपण ज्याला पत्रकारितेच्या सेंटर अशी चौकट करून टाकलं होतं आणि ते लहान मुलांनी लिहिलेलं पत्र होतं. त्यामुळे अर्थातच त्यांनी त्याची जेन्युनिटी ओळखून त्याला जास्ती सेंटर फोकस दिलं. आपल्या वॉर्डामध्ये अनेक लोकांना आश्चर्य वाटलं की अरे हा महत्त्वाचा इश्यू कोणीतरी रेस केला आणि तो एका मुलाने रेस केला. आणि तेव्हा नगरसेवक तिथे होते, अपक्ष नगरसेवक होते. त्यांनी पण त्याचा अजिबात हे नाही करता त्यांनी सांगितलं की हा विषय महत्त्वाचा आहे पण आपण लिहितो आहे काहीतरी ते वाचलं जातं आहे, लोक दखल घेत आहे. इथून कुठेतरी तो पत्रकारितेचा आपण काय आता किडा म्हणू शकतो तो किडा खरं तर वळवळला. आणि मग पुढे लिहित होतो, छोटे छोटे लेख लिहायचो मॅगझिनसाठी, कॉलेज मॅगझिनसाठी. म्हणजे मी कॉलेजला पुण्यात होतो फर्ग्युसन कॉलेजला आणि मग कॉलेज मॅगझिन तिथे आम्ही करायला लागलो. आणि मग
एक गोष्ट मला खरं तर फार माझ्या जवळच्या मित्रांना सोडून कमी लोकांना माहिती आहे. नाशिकमध्ये असताना नाटकाचा ग्रुप होता. अनेक नाटकातली मंडळी माझी जुनी मित्र आहेत. म्हणजे राजीव पाटील आपले माझे जवळचे मित्र, छोटू दादा म्हणायचो मी त्यांना. त्यांनी अनेक उत्तम मराठीतले चित्रपट केले. राजूदादांसोबत, छोटू दादासोबत मी पहिलं बालनाट्य नाशिकमध्ये केलं, अलबत्या गलबत्या, जे आता पुन्हा एकदा रंगमंचावरती आलं आहे. त्यात मी अनेक नाशिकचे मंगेश भिडे त्यात काम करायचे, केळकर म्हणून होते. आणि मग थोडेफार दिवस प्रयोग परिवारशी संबंध आला आणि मग पुण्यात पुरुषोत्तम केलं. म्हणजे पुण्यात जायचं आणि पुरुषोत्तम करंडक करायचं अशी इच्छा होती. आणि 99ला पुरुषोत्तममध्ये एक अभिनयाचा काकाजी जोगळेकर पुरस्कार असतो, तो पण मला 99 साली मिळाला होता. पण मग नाटक करत असताना लिहिण्याचा माझा कार्यक्रम सुरूच होता. मी तेव्हा 99 साली वर्ल्ड कप झाला होता, तेव्हा एका पेपरसाठी वर्ल्ड कपवरती सिरीज लिहिली होती. 2000 साली तेव्हा दूरदर्शनला परीक्षा व्हायच्या, त्यांच्या जाहिराती यायच्या. मग परीक्षासाठी जाहिरात आली, त्यात ॲप्लिकेशन केलं. दूरदर्शनला 7च्या बातम्यांमध्ये यायचं. त्या काळी 2000 साली फार प्रायव्हेट चॅनल्स नव्हते, दूरदर्शन हे एकमेव बातम्यांचा स्रोत होता. मग 2 वर्ष मी मराठीला सह्याद्रीला केला बातमीपत्रासाठी का. मग 2003 साली माझ्या मते नॅशनल मोठ्या प्रमाणात सुरू झालं दूरदर्शनचं, इंग्लिश आणि हिंदी. मग माझे तेव्हाचे तत्कालीन बॉस होते भूपेंद्र कॅन्थोला, त्यांना इंग्रजी हिंदी बोलू शकणाऱ्या मुलांना त्यांना संधी द्यायची होती. मग त्यांनी मला मराठीतनं इंग्रजीत शिफ्ट केलं नॅशनल न्यूजसाठी. आणि मग नॅशनलला अँकरिंग करायची 2003 साली संधी मिळाली. तेव्हा मी बिझनेस न्यूज नावाचं एक बुलेटिन दुपारी रोज करायचं अँकरिंग. स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, बिझनेस वगैरे ॲनालिसिस या संदर्भातलं बुलेटिन होतं. आणि मग 2 वर्षांचा हे झाल्यानंतर मला टाइम्स नाव एक जे चॅनल आता आपण बघतो आहे, तर टाइम्स नावमध्ये संधी मिळाली, तिथनं ऑफर आली. आणि मग मी 4 वर्ष टाइम्स नाव, तर नंतर थोड्या काळासाठी न्यूज एक्समध्ये, आणि आता गेली जवळजवळ 10.5 सुमारे 11 वर्ष आता TV टुडे ग्रुप म्हणजे आज तक, इंडिया टुडे या ग्रुपसोबत कार्यरत आहे. पण नाशिकमध्ये सुरुवात झाली आणि माझं आजही म्हणजे दर महिन्या 2 महिन्यातून नाशिकला येणं असतं. आणि नाशिकचे अनेक पत्रकार मित्र आहेत आपले, म्हणजे आपले स्वतः किशोर बेलसरे असतील, यांना तर आम्ही ते NDTV असतानापासून आम्ही रेग्युलरली फक्त नाशिकमध्येच नाही, म्हणजे आम्ही जळगाव, धुळे, आत्ता अनेक ठिकाणी सोबत कव्हरेजेस केली आहेत. किंवा नाशिकचे अनेक मित्रमंडळी आहेत, त्यांच्यासोबत गेली अनेक वर्ष संपर्कात आहे. पण नाशिकमध्ये काम करणं, नाशिकला खूप मोठी सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्या परंपरेतला आपण छोटे एक भाग आहोत, त्याचा आनंद वाटतो. म्हणजे असं म्हणता येईल की रक्तातच नाटक होतं म्हणून ते पुढे लिखाणातही उतरलं आणि ते एक स्वप्न कुठेतरी पत्रकारिता करता करता तेही पूर्ण होताना दिसतंय आम्हाला. बरं, आणि आता इंडिया टुडेचं मराठी चॅनल मुंबई तक हे पण सुरू झालेलं आहे. तर मराठी चॅनलला कसा अनुभव आहे तो, किंवा तो अनुभव तुम्हाला कसा वाटतो आणि कसा रिस्पॉन्स आहे त्या चॅनलसाठी लोकांचा? हे खरं तर पहिल्यांदाच इंडिया टुडे ग्रुपसारखा एक मोठा ग्रुप, म्हणजे भारतातला आपण आजच्या तारखेला नंबर 1चा ग्रुप म्हणू शकतो, तो पहिल्यांदाच रिजनल मीडियामध्ये आला आहे. म्हणजे अनेक मोठे ग्रुप खरं तर यापूर्वी त्यांनी चॅनल्स काढलेले आहेत, पण इंडिया टुडे ग्रुपचा हा पहिला वेंचर असेल मराठीतला. आणि एका डिजिटल चॅनलच्या माध्यमातून आता मुंबई तक हे आमचं चॅनल सुरू झालेलं आहे. डिजिटल का? कारण सुरुवातीला खरं तर अनेकांनी विचारलं की इंडिया टुडे ग्रुपने फुल फ्लेजेड मराठी चॅनल का नाही आणलं, तर सुरुवातीला हाच आमचा विचार होता. पण एक गोष्ट जर आपण बघितली तर आजच्या तारखेला सर्वाधिक बातम्यांचं कन्झम्पशन जे आहे ते डिजिटल माध्यमातून होतं. गेल्या काही वर्षांमधली जर आपण बदल बघितले, विशेष करून सोशल मीडियाचा वाढता प्रचार आणि सोशल मीडियाचा असलेला इम्पॅक्ट, त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आपण हे डिजिटल चॅनल लॉन्च करावं. आणि डिजिटल खरं तर अनेकदा म्हटलं जातं डिजिटल हे फ्युचर आहे बातम्यांचं, पण माझं थोडंसं वेगळं मत आहे. डिजिटल हे फ्युचर नसून डिजिटल हे प्रेझेंट आहे. डिजिटल हे आजच्या तारखेला सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. आपण जर परदेशात बघू तर अनेक छोट्या त्यांचे व्याप्ती, भलेही त्यांची पण विषयांची व्याप्ती म्हटलं तर ती लोकल जरी ठेवली असती तर एक लोकल असं म्हणतात, म्हणजे ग्लोबल आणि लोकल याचं एक मिक्सचर कुठेतरी आपल्याला याच्या माध्यमातून बघायला मिळतं. म्हणजे आज जर मी एखाद्या शहरातून किंवा एका छोट्या गावातून एका विशिष्ट विषयाचं चॅनल चालवतं तर ते जगभरातून कुठेही मी बघू शकतो किंवा मला त्याच्या माध्यमातून माहिती मिळू शकते. आम्ही मुंबई तकच्या माध्यमातून जर सगळ्यात मोठा जो प्रयत्न राहील तो रुटीन जे आपलं तयार झालं आहे त्याला कुठेतरी एक प्रकारे एक डिस्रप्टर म्हणून आमचा हा रोल असणार आहे. आम्ही जर तुम्ही बघत असाल मुंबई तक रेग्युलरली तर एक लक्षात येईल की बातमी देण्यापेक्षा त्या बातमीमागचं सखोल विश्लेषण, त्याचं ॲनालिसिस आणि ती बातमी अत्यंत सहज सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि फक्त बातमीपुरतं सीमित न ठेवता
राजकीय किस्से असतील किंवा काही हिस्टॉरिकल ॲनेक्डोट्स असतील ह्याच्यामधलं हेही लोकांपुढे कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आम्ही एक डेली चर्चा पण करतो, एक पब्लिक एंगेजमेंट शोसुद्धा आम्ही नुकताच सुरू केलेला आहे. ज्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकही आमच्याशी जोडले जात आहेत, प्रश्न विचारत आहेत आणि त्या माध्यमातून मुंबई तकशी जोडले जातात. माझ्या मते नवीन प्रयोग आहे आणि मोठा ग्रुप म्हणजे काही दिवसांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय ग्रुपही वेब चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या भेटीला आला आहे मराठीमध्ये. आणि आता कुठेतरी मुंबई तकने आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. म्हणजे मला सांगायला खरंच आनंद होईल की पुढच्या काही दिवसात एक 10 लाख सबस्क्रायबरचा टप्पाही आमचा पार होणार आहे अत्यंत थोड्या काळात. 3 महिने मुंबई तक लॉन्च होऊन झालं आहे आणि 3 महिन्यातच इतकं प्रेम लोकांचं मिळालं, इतका चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि एक सिरियस कंटेंडर या सगळ्या क्षेत्रातला म्हणून मुंबई तकला बघितलं जात आहे आणि लोकांच्याही ते पसंतीस उतरत आहे. खरं तर ही सगळ्यात जास्त आनंदाची बाब आहे. नाशिककरांना नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे की इतक्या मोठ्या ग्रुपबरोबर तुम्ही काम करत आहात आणि इतक्या चांगल्या लेवलला पोहोचलेले आहात. तर तुम्हाला आता भविष्यात नाशिकमध्ये परत यायला आवडेल की मुंबईमध्ये स्थायिक व्हायला आवडेल? नाही, खरं तर तुमची जन्मभूमी आहे, तुमचं नेहमी पहिलं प्रेम असतं, तेव्हा नाशिकवर नेहमीच प्रेम आहे. आणि नाशिकबद्दल म्हणजे मी तसाही दर महिन्याला जसं जमेल तसं माझं एक नाशिकला घर माझं नाशिकलाच आहे, माझं गाव नाशिकला आहेत, म्हणजे सगळे नातलग नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे नाशिकला मी कामाने जोडलो गेलो नसलो तरी मनाने मी नेहमीच नाशिककर आहे. म्हणजे एक इंग्रजीत म्हणतात ना, तसं सांगायचं झालं तर यू कॅन टेक अ नाशिककर आउट ऑफ नाशिक बट यू कॅनॉट टेक आउट द नाशिककर फ्रॉम नाशिक फ्रॉम नाशिककर. तर ते माझ्यातलं नाशिककर पण कोणी काढून घेऊ शकत नाही. म्हणजे मी भलेही नाशिकमध्ये नसेल पण आता भविष्य मला जर खरं तर मी नाशिकला येईल की नाही हा माझा खरं तर मी याचं उत्तर देऊ शकत नाही. पण भविष्यात जर नाशिकनं मला बोलावून घेतलं तर मी नक्कीच नाशिकला येईल आणि मला खरंच आवडेल. मातृभूमीच्या खरं तर एका हृदयातून अंतरीतून एक जर हाक आली आणि मला ती येईल कधीतरी असं मला खात्री आहे, ती जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच पहिल्या गाडीने धावत नाशिकला येईल आणि नाशिकमध्ये मला नक्कीच राहायला आवडेल. ही इतकी छान चर्चा खरं तर इथे थांबू असं वाटत नाही आहे. पण शेवटचा एक प्रश्न जाता आता विचारू की नवीन पत्रकारांसाठी, तर त्या सगळ्या पत्रकारांसाठी किंवा जे चॅनल सुरू होत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या अनुभवानुसार काय संदेश देताय किंवा काय आवाहन करणार? खरं तर संदेश द्यावा किंवा कोणाला मार्गदर्शन करावं असा इतका मोठा मी नाही आहे कोणी. पण मला एक नेहमी सांगायचं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, ते पत्रकारिता नाहीच, पत्रकारितेसाठी काही वेगळे निकष आहेत त्याबद्दल मी बोलतो. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे कराल, जे काही तुम्हाला करायचं आहे ते अत्यंत निष्ठेने करा, अत्यंत समर्पण भावाने करा. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये स्वतःला वाहवून घ्या. या गोष्टी जर तुम्ही करत असाल, काम तुमचं एन्जॉय करा. जोपर्यंत तुम्ही तुमचं काम एन्जॉय करताय तोपर्यंत तुम्ही त्याच्यात टिकून राहाल, तोपर्यंत तुम्हाला त्यातनं कोणीही मागे हटवू शकत नाही. तुम्ही तितके त्यातल्या गोष्टी एक्सप्लोअर करत जाता आणि जितकं तुम्ही एक्सप्लोअर करता तितकं तुम्ही त्याच्यातल्या नवीन त्यातली उंची तुम्ही गाठवू शकता. पत्रकारितेत विशेष ज्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की पूर्वी आपल्याकडे म्हणायचं ना, आपले आजोबा पंजोबा सांगायचे की कुठल्या विषयात जा पण विषयात वाहून जाऊ नका. हे एक अंडरलाईन तुम्ही जर ठेवली, पत्रकारिता करताना अनेकदा असं बघायला मिळतं की पत्रकार एक कल्ली व्हायला लागलेत आणि गेल्या 4 वर्षांमध्ये 5-6 वर्षांमध्ये हे पत्रकारांवरती आरोप जास्त प्रमाणात व्हायला लागले. विशेष करून जेव्हा तुम्ही नॅशनल मीडियात काम करता, नॅशनल मीडियाला सोशल मीडियामध्ये ज्या प्रकारे ट्रोल केलं जातं, इथे जर तुम्ही तुमच्या भूमिकेला ठाम असाल, तुम्ही तुमची भूमिका जर तितक्याच संयमाने मांडाल, तितकीच जास्त बॅलन्स पद्धतीने मांडाल तर तुम्हाला ट्रोल होण्याची भीती नसेल तिथे आणि तिथे तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषयांना तुम्ही खरं तर न्याय देऊ शकाल. अनेकदा आरोप केले जातात पत्रकार एककल्ली असतात किंवा सरकारच्या दबावाखाली काम केलं जातं, असा आरोप आपण गेल्या काही दिवसांमध्ये दबाव वगैरे कधीच पत्रकारावरती नसतो. खरं तर ज्या क्षणी पत्रकार दबावाखाली काम करायला लागतो तेव्हा त्यातली पत्रकारिता कुठेतरी संपुष्टात आलेली असते. त्यामुळे दबावाखाली जर तुम्ही काम करत असाल, आणि मला एक व्यक्तिगत माझा अनुभव सांगतो, आपण जर कधीही कुठल्याही विषयाला आपण स्वतःला वाहून तसं कुठल्याही राजकीय दबावाला तुम्ही जर बळी पडत नसाल तर तुम्हाला दबाव देण्याचा तिथे प्रयत्नही होत नाही. तुमची जर भूमिका तितकी बॅलन्स्ड असेल किंवा तितकी स्वच्छ असेल, तितकं तुमचं प्रेझेंटेशन त्यातलं स्वच्छ आणि बॅलन्स्ड असेल तर तुम्हाला ह्याचा त्रास खरं तर व्हायला नको. पण ठीक आहे, सोशल मीडियावरती कोणाचा तसा ताबा नाही आहे, अनेक फेक अकाउंट्सच्या माध्यमातून ट्रोल केलं जातं वगैरे, तो भाग वेगळा. पण तुम्ही फक्त तुमच्या भूमिकेबाबत ठाम असायला हवं. तुमची जर भूमिका ठाम असेल, तुमची भूमिका स्वच्छ असेल, तुमची भूमिका जर तितकीच प्रांजळ असेल तर तुम्हाला याचा त्रास होता कामा नये. तुम्ही हे तत्त्व पाळत असाल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची गरज नाही, कुठल्याही गोष्टीमागे तुम्हाला फरफटत जाण्याची गरज नाही. मी 20 वर्ष पत्रकारितेत आज आहे आणि मी अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की
तुम्हाला राजकीय व्यवस्थेचा दबाव येत नाही आणि आला तरी तुम्ही जर तुमच्या भूमिकेतून ठाम असाल तर त्याचा तुमच्यावरती काही फरक पडत नाही. इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपण अत्यंत एक चांगले पत्रकार म्हणून आपला ठसा उमटवू शकतो आणि चांगल्या विषयांना आपण न्याय देऊ शकतो. नक्कीच खूपच चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन हे पत्रकारांसाठी ठरू शकतं आहे की जे नव्याने आता पत्रकार उभे राहत आहेत त्यांच्यासाठी. आजची चर्चा किंवा आजच्या गप्पा आज आपण इथेच थांबवत आहोत. नक्कीच ही चर्चा किंवा गप्पा तुम्हाला पुढे ऐकायच्या असतील, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. आणि ही मुलाखत तुम्हाला 9 न्यूजच्या फेसबुक पेजवरती पण बघायला मिळणार आहे. तसंच 9 न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर पण आम्ही ही मुलाखत अपलोड करणार आहोत. त्यामुळे लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. खूप धन्यवाद 9 न्यूजमध्ये तुम्ही येऊन आज इतक्या छान गप्पा मारल्या. 9 न्यूज परिवाराचे पण खूप खूप आभार. इथे येऊन खूप बरं वाटलं आणि आपल्याशी गप्पा मारताना खूप मनस्वी आनंद झाला.